नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय का? मग जरा थांबा, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता हा आता पडताळणी नंतरच तुम्हाला मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे आणि त्यासाठी आणखीन 8 ते 10 दिवस लागतील असं देखील कळत आहे. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होणार आहे आणि त्यानंतर मगच उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल अशी सद्यस्थिती आहे. दुसरीकडे आता लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबलेला आहे. तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या ही 5,40,000 झालेली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी 8 दिवसात पैसे अकाउंटमध्ये पडतील असं आश्वासन यावेळेस दिलेलं आहे. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटी संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. बावनकुळेंकडे मी जेवणासाठी गेलो होतो, तिथं धनंजय मुंडेंसोबत माझी भेट झाली असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलेलं आहे. तर सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास एकत्र होतो असं मंत्री बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. या 2 गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं. माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल. तर सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला. देवही त्यांना क्षमा करणार नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलाय. तर मुंडे धस हे जयवीरू असल्याचं महबूब शेख यांनी म्हटलंय. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल. आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही. धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायच्या आणि राजकारण करायचं. याच्यापेक्षा 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे. दरम्यान सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, पण सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं. नक्की महाराष्ट्रात काय चाललंय हे कळत नाही आहे. मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे. आणि माझा अजूनही विश्वास आहे
की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत. माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे. त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅचअपवर दमानिया आणि जरांगेंनी संताप व्यक्त केला. क्रूर मृत्यू होतो तरी राजकारण करणार का असा सवाल दमानियांनी विचारलाय, तर खून पचवला की धसांना आमिष मिळालं असा सवाल जरांगेंनी विचारलेला आहे. ते त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे, जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस? आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये. आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय. म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का नाही, मवाळ झालाय का खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर मी उपोषण करेन असा इशाराच करुणा मुंडेंनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळ मागितलेली आहे. सर्व पुरावे हे ब्रह्मास्त्र ठरतील असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर आपण म्हटला होता की मी मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ते पुरावे देणार, ते ब्रह्मास्त्र असेल आणि यामुळे मोठी अडचण होऊ शकते. हा, आता वेळ आलेली नाही. इतके पुरावे बघितले नंतर जरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाही त्यांना राजीनामा दिला तो फिर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तर सरपंच देशमुखांच्या भावानंही सरकारला इशारा दिला. मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत आहे. न्याय न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे. सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा न्यायाच्या भूमिकेत मी आणि माझे कुटुंबीय जो निर्णय घेतो तो एकदम टोकाचा असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल असं मी आज सांगतो. कारवाईची पण अपेक्षा आहे आणि ज्या लोकांचे हे समर्थक आहेत, जे गुन्हेगाराचं समर्थन करत आहेत, ते लोक कुणाचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. कुठल्या कारणानं कशामुळं ह्याच्यातले 4 लोक आहेत, हे प्रत्येक आरोपीशी कॉन्टॅक्टमध्ये होते. हे तपासातून सिद्ध झालेलं आहे. ते समोर देखील येईल काही दिवसात आणि मी पण काही गोष्टीचा, समाज पण काही गोष्टीचा साक्षीदार आहे. तर आपण बघतोय न्यायाने मिळाल्यास टोकाचा निर्णय घेऊ असा धनंजय देशमुख यांनी आता सरकारला इशारा दिलेला आहे. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी आता समोर येते. कुणाचा तपास करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या विशेष पथकाकडून 6 जणांची चौकशी करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात या 6 जणांची पथकानं चौकशी केली असल्याची माहिती आहे आणि यामध्ये एका दुकानदाराची देखील चौकशी झाली आहे. ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीनंतर पथक स्थापन करण्यात आलेलं आहे. विशेष पथकाकडून 6 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे. महायुतीत मिठाचा खडा पडला, कारण महापालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. तशी चाचपणी देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढवण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतेय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीनं एकत्र महापालिका निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं कळत आहे. मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत.
शिंदे सेनेनंही आता स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय, तर शिवसेना स्वबळावर लढेल असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला इशारा दिलेला आहे. भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर लढावं, आम्ही देखील स्वबळावर लढू असं या ठिकाणी शिरसाट यांनी म्हटलं आहे. हे बघा, भाजपने त्यांची काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. तर राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेला कोकणात खिंडार पडलं, कारण ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. भास्कर जाधवांचा चुलत भाऊ बाळशेठ जाधव यांनीही धनुष्यबाण हाती घेतलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आणि यावेळेस पार पडलेल्या सभेतून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं अशी टीकाच शिंदेंनी केली. तसंच दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका असा इशारा शिंदेंनी दिला आहे. कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके आता सगळं कशाला ते खोके खोके. अरे तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पेळ जात नाही. इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण थोडी आहे, इकडे याला पण आहे, निलेश, म्हणजे मेजॉरिटी आहे. तर ठाकरेंच्या हातातून कोकण जे ते निसटणार का अशी चर्चा आता सुरू झाली, कारण राजन साळवींनंतर ठाकरेंचा कोकणातला उरला सुरलेला आमदारही आता ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा सुरू आहे. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती आहे. भास्कर जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागत असं सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषणशैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. तर कोकणातल्या कोणकोणत्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे ते आपण पाहतोय. नारायण राणे सध्या भाजपमध्ये आहेत, उदय सामंत सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत, दीपक केसरकर देखील शिंदे गटात आहेत. राजन साळवी यांनी नुकताच शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकमध्ये दौऱ्याच्या वेळेस ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला. शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही, ड्रोन उडाला, हे प्रकरण गांभीर्यानं घ्या अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. नगरविकास मंत्री असताना, गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा त्यांना अनेक धमक्या आलेल्या आहेत. 13च्या घटना घडलेल्या, ठाण्यामध्ये काही लोक पकडले गेले. सरकारने याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो आताही टळलेला नाही. म्हणून कालचा जो ड्रोन उडला आहे त्याबद्दल गांभीर्यानं सरकारने घेतलं पाहिजे. तर भाऊ सोबत नसल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली. माझा भाऊ माझ्यासोबत नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे. स्वतःच्या घरात काय जळतं ते पहिलं बघितलं पाहिजे ना, तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता. आमच्यातले काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश करायला सांगतात. मी तर रेटून बोलायचो, पण मी आता दबकत बोलतो, कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही. महायुतीमध्ये आणखीन एक वाद रंगतोय, तो सिल्लोडमध्ये.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद गेलं असा हल्लाबोल दानवेंनी केला आहे. सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना. सिल्लोडची जी चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव. नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना. मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टानं काल स्थगित दिली. मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं. न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दादरमध्ये समोर आली आहे. बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे. हितेश मेहता असं या आरोपीचं नाव आहे. हितेश मेहताची आरबीआयनं चौकशी केली. कोविड काळापासून पैसे काढत असल्याची कबुली मेहतानं आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर दिलेली आहे. बँकेतून काढलेले पैसे मित्र आणि जवळच्या व्यक्तींना वाटल्याची कबुलीही मेहतानं दिली आहे. या मेहताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सध्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर देबर्षी घोष यांनी मुंबई पोलीसकडे त्यांच्याच बँकेचे तर वळूया पुढील बातमीकडे. तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला प्रसन्न करायचा आहे तर मग फक्त ब्रँडेड तेलच घेऊन जा. कारण तुम्ही जर सुट्ट तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावर अभिषेक करता येणार नाही. शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा आहे तर 1 मार्च पासून फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होतीये आणि त्यामुळेच भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही. ग्रामपंचायत त्याचप्रमाणे देवस्थान विश्वस्त मंडळ यांनी आपल्या शनिदेवाची जी स्वयंभू शिळा आहे या शिळेचं संवर्धन संगोपन हे अजून किती काही वर्ष इथून पुढे जपण्याकरता या संबंधामध्ये एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे. परिसरामध्ये भाविकांना व्यावसायिकांकडून जे ते पूजाविधीमध्ये तेल दिलं जातं ते तेल खाद्यतेल असावं की जेणेकरून मूर्तीस हानी होणार नाही. सर्वसामान्यांना आता उन्हाचे चटके बसत आहेत. कारण राज्यातला तापमानाचा पारा हा 36 अंशांवर गेलेला आहे. गेले काही दिवस राज्यात तापमान सातत्यानं 35च्या पार आहे. पहाटे काहीसा गारवा आणि दुपारी कडक ऊन असं विषम हवामान जे आहे ते राज्यामध्ये जाणवत आहे. सोलापूरमध्ये राज्यातलं सर्वाधिक 36.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर दुसरीकडे निफाडमध्ये पारा 9.5 अंशांवर घसरला होता. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये तापमान 35च्या पार पोहोचलंय. राज्यात येत्या 4 दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत आणि किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.